मुलांना आम्ल, आम्लारी व क्षारी या पाठाच्या घटकामध्ये आता आपण वेगळा जो नेक्स्ट घटक पाहणार आहोत तो आहे स्फटिक जल आहे. स्फटिक जल म्हणजे काय, आपण त्या पाठाबद्दल आपण घटकाबद्दल समजून घेणार आहोत. प्रथम आपण एक कृती करणार आहोत, म्हणजेच आपण एक प्रयोग करणार आहोत आणि प्रयोगाच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा इथे दिले आहे, 2 परीक्षा नळ्यामध्ये मोरचुदाचे थोडे खडे घेतले आहेत. आता हे काय आहे, परीक्षा नळी आहे आणि या परीक्षा नळीमध्ये काय घेतलेलं आहे, मोरचूद घेतलेलं आहे. त्याचे थोडे खडे घेतलेत, म्हणजे हे जे तुम्हाला इथे दिसत आहेत हे काय आहे, मोरचुदाचे खडे आहे. आणि हे जो मोरचुदाचे हे थोडे हे खडे घेऊन काय केले, एका परीक्षा नळीत पाणी ओतून हलवले आहेत. अच्छा, मोरचुदाचे खडे आहेत ते एका परीक्षा नळीत टाकून त्याच्यावरती काय टाकलेलं आहे, पाणी हा घटक टाकलेला आहे. आणि त्याच्यानंतर काय होत आहे हे आपल्याला या स्फटिक जलाच्या मार्फत बघायचं आहे की त्याचा जो रंगामध्ये फरक होतोय का, तर निश्चितच फरक होणार आहे. म्हणजेच काय, निळ्या रंगाचे द्रावण तयार होते. म्हणजे जे मोरचूद आहे ते सफेद रंगाचे जे खडे आहेत ते आपण परीक्षा नळीमध्ये घेतले आणि त्याच्यामध्ये जर पाणी टाकून आपण त्याला हलवलं, त्याला स्ट्रेन केलं, तर त्याच्यानंतर काय आपल्याला निदर्शनास येत आहे की निळ्या रंगाचे जे द्रावण आहे ते तयार होत आहे. म्हणजे इथे बघा तुम्हाला चित्रात दिसत आहे की खडे आहेत ते मोरचुदाचे जे खडे आहेत ते पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळलेले आहेत आणि पूर्ण विरघळल्यानंतर ते निळ्या रंगाचे द्रावण अशा प्रकारे तयार झालेलं आपल्याला इथे बघा अशा प्रकारे तयार झालेलं आहे. दुसऱ्या परीक्षा नळीत बर्नरच्या सहाय्याने उष्णता दिली. म्हणजेच आपण आता हे 2 माध्यमातून आपण बघा प्रयोग पाहणार आहोत की जे आहे की सर्वप्रथम पाहिलं की जे परीक्षा नळीमध्ये मोरचुदाचे खडे घेतले तर त्याच्यामध्ये पाणी टाकून हलवलं तर आपल्याला काय दिसलं की त्याचा जो रंग आहे पाण्याचा, त्या मोरचुदाचा, तो पाण्यामध्ये हळूहळू विरघळून तो निळ्या रंगाचं द्रावण झालेलं आहे. आता दुसरा जो प्रयोग आहे त्या दुसऱ्या प्रयोगामध्ये आपण पाहत आहोत की दुसऱ्या परीक्षा नळीत बर्नरच्या साईड त्याला काय दिलेली आहे, अशा प्रकारे उष्णता देण्याचं इथे काम चालू आहे. बघा इथे तुम्हाला दिसत आहे हे काय आहे, बर्नर आहे आणि हे मोरचुदाचे खडे आहेत. आता मात्र त्याच्यामध्ये पाणी हे टाकलेलं नाही आहे आणि मग त्याच्यामुळे उष्णता इथे दिली आणि मग आपल्याला फरक बघायचा आहे की याच्यामध्ये आपल्याला काय परिवर्तन दिसत आहे, काय चेंजेस दिसत आहे. बघा परीक्षा नळीच्या आतील वरच्या भागात पाण्याचे थेंब जमा होतात. बघा आता त्यांनी इथे तुम्हाला चित्रात दिसत आहे, काय दिसत आहे इथे चित्रात तुम्ही पाहू शकता, हे निळ्या रंगाचे हे खडे आहेत. परीक्षा नळाच्या आतील वरच्या भागात बघा, परीक्षेच्या आतील वरच्या भागात पाण्याचे थेंब जमा होतात. बघा अशा प्रकारे जे पाण्याचे थेंब जमा होतात म्हणजेच मोरचूद म्हणजेच काय आहे, कॉपर सल्फेट आहे. CuSO4च्या रंगात बदल होतो. म्हणजेच कॉपर सल्फेट म्हणजे मोरचूद जो आहे त्याचा कॉपर सल्फेटच्या रंगामध्ये अशा प्रकारे बदल होत असतो आणि त्याच्यामुळे बघा हे जे वरच्या भागामध्ये काय दिसत आहे, पाण्याचे थेंब हे आपल्याला जमा होताना इथे दिसत आहे. तर अशा प्रकारे याच्यामध्ये देखील आपल्याला फरक दिसत आहे. पहिला पाहिला की जो निळ्या रंगाचा फरक दिसत आणि इथे आतील भागात पाण्याचे थेंब जमा होतात. अशा प्रकारे बघा इथे स्फटिक जल हे तयार झालेले आपल्याला दिसत आहेत. त्याची पांढऱ्या रंगाची काय होत आहे, पावडर तयार होत आहे. आता ही बघा काय झाली आहे की त्याची इथे व्हाईट कलर म्हणजे सफेद कलर म्हणजे पांढऱ्या रंगाचा आपल्याला इथे काय दिसत आहे, पावडर तयार होताना इथे दिसत आहे. जो खालचा जो भाग आहे थंड झाल्यावर पुन्हा पाणी घातले तर निळे द्रावण तयार होईल आणि हे जे द्रावण आहे किंवा हे जे पावडर आहे या पावडरमध्ये आपण पुन्हा पाणी टाकलं तर काय होणार आहे, म्हणजे थंड झाल्यावर, कारण आपण त्याला उष्णता दिली आहे म्हणजे ते गरम झालं आहे, परंतु थंड झाल्यावर काय करणार की पुन्हा हे पाणी घातले आहे. मग पाणी घातले तर काय झालं आहे, ते निळे द्रावण तयार झाले आहे. काय आहे की जे पाणी आहे ते पुन्हा निळ्या रंगामध्ये आपल्याला इथे दिसणार आहे. यावरून असे अनुमान काढता येते की तापवल्यामुळे मोरचुदाची स्फटिक संरचना मोडून रंगहीन चूर्ण बनलेले हे होताना पाणी बाहेर पडले आहे. तर यावरून आपल्याला काय लक्षात आलंय की अनुमान काढता येते, म्हणजे निष्कर्ष काढता येतो की जर आपल्याला आपण 2 माध्यमातून आपण हा प्रयोग करून पाहिलेला आहे की जे मोरचूद आहे त्याचे खडे आपण एका परीक्षेत टाकले आणि पाणी टाकलं आणि ओतून आपण त्याला हलवलं तर ते पाणी आपल्याला निळ्या रंगाचं दिसतंय, परंतु तेच मोरचूद आपण जर बर्नरच्या साहाय्याने उष्णता दिली आहे तर पाण्याचे जे थेंब आहेत ते आपल्याला वरती स्फटिक जलात दिसतात. त्याची मोरचुदाची पावडर तयार होते आणि तेच पावडर थंड झालं तर आपण पुन्हा जर त्याच्यामध्ये पाणी टाकलं तर आपल्याला काय दिसत आहे मुलांना, की त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा ते पाणी निळ्या रंगामध्ये दिसत आहे. म्हणजे यावरून असं अनुमान काढता येते की तापवल्यामुळे मोरचुदाची जी स्फटिक संरचना आहे ती मोडून, की जी स्फटिक जी संरचना आहे की त्याचा जो एक शेप आहे तो मोडून काय होत आहे, रंगहीन चूर्ण बनत आहे. म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचा रंग प्राप्त होत नाही. हे होताना पाणी बाहेर पडले आणि ते हे होत असतानाच काय होत आहे, हे पाणी बाहेर पडण्याची प्रक्रिया होत आहे. जसं पुन्हा होत आहे, काय होतं बघा अशा प्रकारे हे पाणी स्फटिक संरचनेचा भाग आहे, याला स्फटिक जल म्हणतात. आणि मग हे पाणी काय झालेलं आहे,
स्फटिक झालेलं आहे. हे पाणी कसं झाले आहे? स्फटिक आहे. म्हणजे याच्यामध्ये काय आहे? पाणी. आणि हे काय आहे? स्फटिक दिसत आहे. म्हणजे याच्यात पावडर आहे आणि जे पाण्याचे जे थेंब तयार झाले आहेत त्याला काय म्हणणार आहोत? स्फटिक जल म्हणणार, कारण आपण त्याला उष्णता दिलेली आहे. हे पाणी स्फटिक संरचनेचा भाग आहे व याला स्फटिक जल असे म्हणणार, जसं तुम्ही चित्रामध्ये इथे पाहू शकता. यावरून असे लक्षात येते की तापवल्यामुळे मोर्शिदाच्या स्फटिकामध्ये कोणताही रासायनिक बदल झालेला नाही. आणि यावरून आपल्याला काय लक्षात येतं, काय अनुमान येते की तापवल्यामुळे, की त्याला उष्णता दिल्यामुळे, तापवल्यामुळे म्हणजे उष्णता दिल्यामुळे मोर्शिदाच्या स्फटिकामध्ये जे मोर्शिदाचे जे स्फटिक आहेत त्याच्यात कोणताही रासायनिक बदल हा झालेला नाहीये. कोणताही आपल्याला रासायनिक बदल दिसतोय का? कोणता वेगळा रंग दिसतोय का? तर नाही, आपल्याला कोणताही याच्यामध्ये वेगळा रंग दिसत नाही आहे. मोर्चित तापल्यावर पाणी बाहेर पडते. जे मोर्चित आपण तापवलं आहे, जे एका बर्नरच्या सहाय्याने पाणी तापवल्यावर ते पाणी बाहेर पडते बघा. स्फटिक संरचना मोडणे, निळा रंग जाणे हे सर्व भौतिक बदल आहेत. आणि हे सर्व गोष्टी कोणत्या गोष्टी आहेत? भौतिक बदल आहे. कोणत्या गोष्टी? की बघा इथे 3 प्रकारचे आपल्याला इथे बघा स्टेप बाय स्टेप आपण पाहत आहोत. मोर्चित तापल्यावर पाणी बाहेर पडणे ही पहिली स्टेप आहे, की मोर्ची जेव्हा आपण त्याला उष्णता देतो तेव्हा आपण काय होतं? पाणी बाहेर पडतं. पहिली स्टेप आहे. स्फटिक संरचना ही मोडली जाते, की जी स्फटिक संरचना आहे ती रचना मोडली जाते, हा दुसरा गुणधर्म आहे. तसेच त्याला निळा रंग जाणे, आणि जो निळा रंग प्राप्त झाला तो निळा रंग जाऊन काय होत आहे? त्याला रंगहीन ते प्राप्त होत आहे. म्हणजे ही सर्व कशी आहेत? भौतिक बदल आपल्याला आढळून येत आहेत. तर अशा प्रकारे 2 प्रकारच्या माध्यमातून आपण इथे बघा हे प्रयोग करून पाहिलेले आहेत आणि आपल्याला इथे दर्शवले. अशा प्रकारे स्फटिक जल होतात आणि त्याचप्रमाणे निळा रंग जाऊन कशा प्रकारे भौतिक बदल होत आहेत. म्हणजे स्फटिक जलचं म्हणजेच आपण पण सूत्रानुसार कशा प्रकारे सूत्र त्याचं दिलेलं आहे. CuSO4 म्हणजे मोर्शिद आहे आणि FeH2O निळे म्हणजे उष्णता दिली तर CuSO4 + FeH2O म्हणजे पांढरे. तर अशा प्रकारचे बघा जे मोर्शिद आहे, जे फेरस सल्फेट व सोडियम कार्बोनेट या क्षारामध्येही स्फटिक जल आहे. मग अजून कोणकोणत्या गोष्टींमध्ये स्फटिक जल आपल्याला आढळून येतं? तर बघा इथे त्यांनी दाखवलेलं आहे. जे फेरस सल्फेट आहे म्हणजे हे जे 1 नंबरचं जे फेरस सल्फेट आहे ते कसं आहे? हिरव्या रंगाचं आहे. तुम्हाला इथे रंगामध्ये फरक दिसत आहे. तसेच जे सोडियम कार्बोनेट आहे आपल्याला माहिती आहे ते कसं आहे? सफेद रंगामध्ये आपल्याला इथे दिसून येत आहे. म्हणजे या सर्वांमध्ये काय आहे? क्षारामध्येही काय आहे? आपल्याला या दोघांमध्येही आपल्याला स्फटिक जल आढळून येत आहे. एक हिरव्या रंगाचा आहे आणि एक सफेद रंगाचा आहे. या 2 रंगामध्ये आपल्याला स्फटिक जलाचा आपल्याला क्षार आढळून येत असतात. मग त्याचं देखील मूर्छित सूत्र काय? CuSO4 हे लक्षात ठेवायचं आहे. आता ते म्हणले की स्फटिक रूप मूर्छित कसं आहे? CuSO4 म्हणजेच काय? FeH2O आहे. स्फटिक रूप फेरस सल्फेट म्हणजे FeSO4 7H2O आहे. समस्या मुलांनो. त्याचप्रमाणे स्फटिक रूप सोडायचं असेल तर Na2CO3 10H2O म्हणजेच काय आहे? सोडियम कार्बोनेट इथे आपल्याला आढळून येत आहे. जर तुरटी असेल तर K2SO4 आणि Al2SO4 24H2O. तर अशा प्रकारे जे स्फटिक जल आहेत त्याचे जे सूत्र आपल्याला इथे आढळून येत आहे. आता त्यांनी सांगितलं की वरील सर्व आयनिक संयुगे आहेत. ही सर्व कशी संयुगे आहेत? आयनिक संयुगे आहेत. याच्या स्फटिकी संरचना आयनांच्या विशिष्ट अशा मांडणीत तयार झालेली आहेत. आता त्यांची जी स्फटिकी संरचना आहे ती कशी झाली? आयनांच्या विशिष्ट अशा मांडणीमध्ये त्याची मांडणी झालेली आहे व संयुगाच्या स्फटिकामध्ये पाण्याच्या रेणूचा समावेश आहे. जे हर एक प्रकारचे जे स्फटिक आहे त्या स्फटिकामध्ये काय आहे? पाण्याचे रेणूचा समावेश आहे. कोणाचा? पाण्याच्या रेणूचा समावेश असतो. मग तो रासायनिक सूत्रातही लिहिला जातो आणि तो रासायनिक सूत्रामध्ये अशा प्रकारे इथे लिहिलेला आपण पाहू शकतो बघा. ते दिलेलं आहे. तर अशा प्रकारे रासायनिक संयुगामध्ये किंवा रासायनिक सूत्रामध्ये देखील तो लिहिलेला गेलेला आहे. तशा प्रकारे स्फटिक जल म्हणजे काय? त्याचे सूत्र आहे आणि सर्व कशी आहेत? आयनिक संयुग आहेत. त्याची जी रचना आहे ती आयनाच्या विशिष्ट अशा मांडणीमध्ये तयार केलेली गेली आहे. तर संयुगाची स्फटिकामध्ये पाण्याच्या रेणूचा समावेश आहे. या सर्व स्फटिकाच्या पाण्याच्या मध्ये काय आहे? रेणूचा समावेश असतो. व ती सगळी रासायनिक सूत्रातही अशा प्रकारे लिहिली गेलेली आहे. इथपर्यंत मुलांना क्लिअर आहे. आता आपण पाहणार आहोत स्फटिक जलाचे जे गुणधर्म आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत. त्याचे स्फटिक जलाचे गुणधर्म काय आहेत? स्फटिकी पदार्थामध्ये स्फटिक जल असते. आता त्यांना साहजिकच हा नॅचरल गुणधर्म आहे की स्फटिक पदार्थामध्ये काय आहे? स्फटिकी जल असते. जो हर एक जो पदार्थ आहे जो स्फटिकी पदार्थ आहे त्या स्फटिकी पदार्थामध्ये आपल्याला काय आढळून येत आहे? स्फटिक जल आढळून येते. हा आपला पहिला
म्हणून जर मग आपल्याला आढळतं मग ते मूर्छ आपण पाहिलं की ते सोडियम कार्बोनेट असू दे, आपण सांगितलं की स्फटिकी पदार्थामध्ये मग कोणत्या हर एक प्रकारचा जो स्फटिकी पदार्थ मग ते फेरस सल्फेट असू दे किंवा सोडियम कार्बोनेट असू दे, या सर्व पदार्थामध्ये काय आढळून येत आहे, आपल्याला स्फटिक जल आढळून येत आहे. मग कोणकोणते पदार्थ बघा पाहिले आपण, फेरस सल्फेट असू दे किंवा सोडियम कार्बोनेट, या सर्व पदार्थामध्ये काय आहे, स्फटिक जल आहे. स्फटिक जलाचे पाण्याची जे रेणू आहे स्फटिकाच्या अंतर्गत मांडणीत त्याची भाग आहे. त्या अंतर्गत मांडणी की प्रत्येक जो स्फटिकी जलाचा जो पाण्याचा ज्या रेणूमध्ये काय केलं आहे, स्फटिकाच्या अंतर्गत मांडणीचा तो एक प्रकारे भाग आहे. हे आपलं देखील झालेलं आहे. गरम केल्याने किंवा काही काळानुसार की जेव्हा आपण त्याला उष्णता देतो त्या ठेवण्यानेही स्फटिक जल बाहेर पडते व त्या भागाचे स्फटिक रूप हे नष्ट होते. अशा प्रकारे आपण जर त्याला उष्णता दिली, गरम करणे म्हणजेच काय आहे, उष्णता दिल्याने किंवा काही काळ नुसते ठेवण्यानेही किंवा आपण नुसते त्याला ठेवले की त्याला कोणत्याच प्रकारची प्रक्रिया केली नाही, ना त्याला गरम केले ना त्याला थंड केले किंवा ते नुसतं ठेवल्यानेही स्फटिक जल बाहेर पडले जाते व त्या भागाचे स्फटिक रूप काय होत आहे, नष्ट होते. त्याप्रमाणे आपण म्हणू शकतो एखादा कापूर आहे की आपण कापूर बघा एखाद्या कपड्यामध्ये ठेवतो की जेणेकरून कपड्यांना वास येऊ नये किंवा कीड लागू नये, मग ते आपोआप जी गोळी असते ती डांबर गोळी ती काय केली जाते, हळूहळू ती नष्ट होते. म्हणजेच काय होते, ते स्फटिक रूप त्याच्यातलं नष्ट होते. तर अशा प्रकारे स्फटिक जलाचे जे गुणधर्म आहेत ते आपण इथे मुलांना क्लिअर केलेले आहे. आता स्फटिक जलाचे गुण बघा, तुरटीला तापवलं स्फटिक जल निघून जाते व तयार झालेल्या पदार्थात तुरटीची लाही म्हणतात. आता ही तुरटी सगळ्यांना माहिती आहे. तुरटी काय केली जाते बघा, जे घाण पाणी त्या घाण पाण्यामध्ये किंवा एखादं पाणी आहे त्या मडक्यामध्ये ओतलं किंवा हंड्यामध्ये ओतलं आणि त्याच्यात तुरटी टाकली तर तुरटी काय करते, सर्व जी घाण आहे ती काय करत आहे, शोषून घेते किंवा ती तळाला बसते आणि काय होत आहे, पाणी स्वच्छ होत आहे. मग त्याचप्रमाणे तुरटी आहे ते तुरटीला तापवल्यास काय होत आहे, स्फटिक जल निघून जात आहे. तिला आपण उष्णता दिली आहे तर काय होत आहे, हे स्फटिक जे जल आहे त्याच्यातलं निघून जातं व तयार झालेला जो पदार्थ आहे त्याला तुरटीची लाही असे म्हणतात. तुरटीचे काय म्हणणार आहेत, एक प्रकारे लाही म्हणणार. ज्याप्रमाणे बघा भात हा खूप जास्त शिजल्यानंतर तो भात राहत नाही, म्हणजे तो सांजा तयार होतो, पूर्ण असं चिकट होतो. त्याचप्रमाणे जर याला आपण तापवलं तर काय होणार आहे, तुरटीची लाही तयार होणार आहे. याचा जे आकार आहे त्या आकारामानामध्ये देखील फरक पडणार आहे आणि तो एक पातळ पदार्थ, चिवट पदार्थ देखील होणार आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. चला आता आपण पुढचा घटक पाहणार आहोत. इथे लिहिले आयनिक संयुग व विद्युत वाहकता. आता आयनिक संयुग आणि विद्युत वाहकता म्हणजे काय आहे, या दोघातला फरक काय आहे आपण आता समजून घेणार आहोत. बघा पुन्हा आपण काय करणार आहोत, एक प्रयोगाच्या माध्यमातून एक कृती समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. इथे दिले आयनिक संयुग व विद्युत वाहकता ही कृती दिलेली आहे. इथे तुम्हाला दिले 50 मिलीलिटर पाण्यात 1 ग्राम सोडियम क्लोराईड मिसळून द्रावण तयार करा. आता त्यांनी काय सांगितलं, 50 मिली पाणी घ्यायचं आहे. किती घ्यायचं आहे, 50 मिली पाणी घ्यायचं आहे आणि त्याला 1 ग्राम सोडियम टाकायचं आहे. किती टाकायचं आहे, 1 ग्राम सोडियम मध्ये क्लोराईड मिसळून अशा प्रकारे द्रावण तयार करायचं आहे. आता हे काय दिले, सोडियम क्लोराईड इथे दिसत आहे आणि किती घेतलं आहे, पाण्याचं द्रावण घेतलं आहे. किती घेतलं आहे, 50 मिली घेतलं आहे. त्याच्यामध्ये 1 ग्राम सोडियम क्लोराईड मिसळून अशा प्रकारे ते द्रावण तयार करून घेतलेलं आहे. आता बघा त्यांनी सांगितले 2 विद्युत धारा घेऊन एक तार 6 व्होल्ट बॅटरीच्या धन टोकाला तर दुसरी ऋण टोकाला जोडताना खटका व विजेचा दिवा लावा. आता अशा प्रकारची जी मांडणी आहे ती केलेली आहे. बघा इथे त्यांनी सांगितलेलं आहे 2 विद्युत धारा घेऊन, ह्या 2 विद्युत धारा तुम्हाला इथे दिसत आहेत. 2 विद्युत धारा घेऊन काय केलं आहे, 2 विद्युत धारा घेऊन एक तार 6 व्होल्ट बॅटरीला. आता ही जी काय आहे, ही काय आहे, ही बॅटरी आहे. काय आहे, बॅटरीच्या धन टोकाला. आता इथे जे बॅटरी आहे त्या बॅटरीच्या इथे काय केलं आहे, एक धन टोकाला गेळायचं आहे आणि एक ऋण टोकाला इथे तुम्हाला जॉईंट करायची आहे. बघा एक धन टोकाला तर दुसरी ऋण टोकाला ही जोडताना खटका व विजेचा दिवा लावा. आता हा जो आहे काय आहे, हा बघा हा खटका आहे, म्हणजेच काय आपण बोलू शकतो त्याला कळ बोलू शकतो. व विजेचा दिवा लावा. आता हा काय आहे, दिवा आहे, बरोबर. तर अशा प्रकारे हा इथे दिवा देखील लावलेला आहे. 2 विद्युत धारा घेऊन एक तार 6 व्होल्टनी बॅटरीच्या धन टोकाला तर दुसऱ्या ऋण टोकाला जोडताना खटका किंवा कळ म्हणू शकतो किंवा विजेचा दिवा देखील लावलेला आहे. अशा प्रकारे त्याची एक मांडणी तयार केलेली आहे आणि त्यानुसार आपण पाहणार आहोत की आयनिक संयुग आणि विद्युत धारा याच्यातील जो फरक आहे बघा. तर कशा प्रकारे हा खटका बघा हा बंद झालेला देखील आहे. दोन्ही ताराच्या मोकळ्या टोकावरील रोधक आवरण काढा. आता त्यांनी सांगितलं की ते दोन्ही तारा आहेत की हे जे तारा आहे त्याच्यामधील काय करायचं, मोकळ्या टोकावरील जे रोधक आहे ते आवरण काढल्यामुळे खटका बघा असा बंद पडलेला इथे किंवा तो पुन्हा पूर्व झालेला पाहू शकतो. आता एका चंचू पात्रात द्रावण घेऊन त्यामध्ये ताराची टोक बुडवा. आता बघायचं त्यांनी की आता एक काय घ्यायचं आहे, एक चंचू पात्र घेऊन
कोणतंच जे सोडियम क्लोराईड आपण जे घेतलं होतं त्याच्यामध्ये काय करायचं, द्रावणामध्ये टोक बुडवायचं, खटका चालू केल्यास दिवा लागतो. आणि जेव्हा खटका आपण चालू करतो त्यावेळेस काय होत आहे, ते दिवा मोडत आहोत. बघा आपण काय घेतलं आहे, पहिलं आपल्याला काय सांगितलं आहे की बघा 50 मिलीलिटर पाण्यामध्ये आपण काय घेतलं आहे, 1 ग्रॅम सोडियम क्लोराईड घेतलं आहे. आणि सोडियम क्लोराईडचं द्रावण तयार करून घेतल्यावर अशी त्याची जी रचना केली आहे. आणि त्यांनी सांगितले की दोन्ही ताराच्या मुखात टोकळा त्याच्यात जोडायचे आहेत. आणि आता एका चंचुप्रतात द्रावण घेऊन त्यामध्ये ताराची टोके बुडवलेली आहेत व हा खटका चालू केल्यास काय होत आहे, बघा अशा प्रकारे हा दिवा इथे लागलेला आपल्याला दिसत आहे. हा दिवा चालू झालाय की नाही. तर अशा प्रकारे हा प्रयोग आपण केला. अनुमान काय आहे, आपल्याला निष्कर्ष काय निघाला आहे की जेव्हा विजेच्या दिव्यातून विद्युत प्रवाह जातो तेव्हा दिवा लागतो. आता काय सांगितलं आहे बघा, जेव्हा विजेच्या ह्या दिव्यातून काय केलं जात आहे, विद्युत प्रवाह जातो. हा विद्युत प्रवाह जातो, एक धनटोक एक ऋणटोक, तेव्हाच काय लागतो आहे, हा दिवा लागत आहे. आणि जेव्हा विद्युत परिपथ पूर्ण होतो, जेव्हा हा विद्युत परिपथ पूर्ण होतो तेव्हाच हे घडू शकते. अशा प्रकारे विद्युत परिपथ पूर्ण होतो म्हणजे धनटोक एक आणि ऋणटोक एक, तेव्हाच काय होत आहे, इथे दिवा देखील लागत आहे. तर अशा प्रकारचे हे अनुमान देखील बघा आपण इथे काढलेलं आहे की आयनिक संयोग आणि विद्युत वाहकता ही कशा प्रकारे होत आहे हे देखील आपण इथे पाहिलेलं आहे. म्हणजे वरील कृतीत NaCl, CuSO4, H2SO4 व NaOH याची जी जलीय द्रावणे आहेत वापरली असता विद्युत परिपथ काय होत आहे, पूर्ण होत आहे. कोणकोणते आहेत तिथे सांगितले वरील कृतीमध्ये, NaCl, CuSO4, H2SO4 आणि NaOH याची जी जलीय द्रावण, हे सर्व कशी आहे, जलीय द्रावण वापरली असतात काय होत आहे, विद्युत पूर्ण होत आहे. याचा अर्थ असा की द्रावणे विद्युत वाहक आहेत आणि सर्व कशी आहेत, विद्युत वाहक आहे. द्रावण किंवा द्रव यामधून वीज वाहून नेण्याचे काम आयन करते. आता तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारू शकतो की जे वीज वाहून नेण्याचे जे काम आहे ते कोण करत आहेत, तर द्रावण किंवा द्रव यामधून वीज वाहून नेण्याचे काम कोण करत आहे, आयन करत आहे. म्हणजे यांच्यामध्ये काय आहे, आयन हे घटक आहे. बॅटरीच्या ऋण टोकाकडून इलेक्ट्रॉन बाहेर पडतात व विद्युत परिपथ पूर्ण करून ते बॅटरीच्या धन टोकातून बॅटरी जातात. त्यांनी सांगितलं आहे, काय सांगितलं की बॅटरीच्या ऋण टोकाकडून जे बॅटरीचे ऋण टोक आहे ते इलेक्ट्रॉन काय केले जातात, जे जिथे ऋण इलेक्ट्रॉन आहे त्याच्या ऋण टोकाकडून इलेक्ट्रॉन हे बाहेर पडतात व विद्युत परिपूर्ण करून ते बॅटरीच्या धन टोकातून बॅटरीत जातात. अशा प्रकारे बघा ऋण टोकाकडून धन टोकाकडे ते विद्युत प्रवाह जात असतो. परिपथामध्ये जेव्हा द्रव किंवा द्रावण असते तेव्हा त्या 2 कांड्या तारा पट्ट्या अशा बुडवल्या असतात. बघा अशा प्रकारे 2 कांड्या किंवा 2 ज्या तारा असतात त्या अशा प्रकारे इथे बुडवलेल्या असतात. त्यांना विद्युत अग्र म्हणतात. काय म्हणतात, त्यांना विद्युत अग्र असे म्हटले जातात. विद्युत अग्र हे विद्युत वाहक तारेचे स्थायीचे म्हणतात. कसले म्हणतात, विद्युत वाहक हे कसले आहेत, तारेचे किंवा स्थायीचे अशा प्रकारे ते बनलेले असतात. तुम्हाला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, विद्युत अग्र कोणापासून म्हणतात, ते तारेचे किंवा विद्युत अग्र आहे ते विद्युत वाहक तारेचे किंवा स्थायीचे अशा प्रकारे हे दोन्ही प्रकारामध्ये बनलेले असतात. बॅटरीच्या ऋण टोकाला तारेने जोडलेले विद्युत अग्र म्हणजेच काय आहे, ऋणग्र व धन टोकाला जोडलेले विद्युत अग्र म्हणजेच काय आहे, धनग्र आहे. हे आपल्याला क्लिअरच झालेलं आहे की बघा इथे दिलेलं आहे की काही बघा आता इथे दिलेलंच आहे, बॅटरीच्या ऋण टोकाला जे जिथे ऋण टोक आहे त्या ऋण टोकाने जोडलेले विद्युत अग्र म्हणजेच काय आहे, ऋणाग्र व धन टोकाला जोडलेले विद्युत अग्र काय आहे, म्हणजेच काय, धनाग्र. म्हणजे जे ऋणाच्या भागाला जोडले आहे त्याला ऋणाग्र म्हणणार आणि जे धन टोकाला जे जोडलेले आहेत त्याला आपण काय म्हणणार आहोत, विद्युत अग्र म्हणणार आहोत. धन टोकाला जोडलेले विद्युत अग्र अशा प्रकारे आपण 2 भागामध्ये किंवा 2 विभागामध्ये आपण त्याची मांडणी केलेली आहे. काही द्रावणामध्ये विद्युत अग्र बुडवलेले असतात. विद्युत धारा हे वाहत नाहीत म्हणजेच ती द्रावणे विद्युत वाहक नाही आहेत. त्यांनी स्पष्ट सांगितले की ते काही द्रवांमध्ये म्हणजे अशा प्रकारे जे काही द्रव आहे या द्रवामध्ये किंवा द्रावणामध्ये जे विद्युत अग्रे बुडवलेली असतात ती विद्युत धारा वाहत नाही, त्याच्यातून विद्युत धारा वाहत नाही म्हणजे ती द्रावणे कशी नाही आहेत, विद्युत वाहकता नाही. म्हणजे ही द्रावणाला आपण काय म्हणणार आहोत, विद्युत वाहक नाही आहेत. हे आपल्या इथे क्लिअर झालं कारण त्याच्यातून कोणत्याही प्रकारचा प्रकाश इथे बाहेर पडत नाहीये. तर अशा प्रकारे बघा इथे आपलं क्लिअर झालेलं आहे. विद्युत अग्रे बुडवलेलं असं विद्युत धारा वाहते म्हणजे ते द्रावणे कशी आहेत, विद्युत वाहक नाही आहेत. हे आपल्या इथे क्लिअर झालेलं आहे. याचे कारण विद्युत वाहकता व आयनाचे विचरण याचा संबंधावर कळते. याचे जे कारण आहे ते कोणतं आहे की विद्युत वाहकता व आयनाचे विचरण, ह्या 2 गोष्टींच्या मध्ये. याचं कारण काय, विद्युत वाहकता व आयनाचे विचरण यांचा संबंधावरून
कळत असते. तर अशा प्रकारे आयनिक संयुग आणि विद्युत वाहकता या प्रयोगाच्या माध्यमातून आपण हे क्लिअर इथे केलेलं आहे की कशा प्रकारे जे धनटोक आहे त्यांना धनाग्र होतात, जे ऋणटोक आहे त्यांना ऋणाग्र होतात आणि पूर्ण जे आयनिक बंध आहे पूर्ण त्या संयुगाला आपण काय म्हणत आहोत, आयनिक संयुग आणि विद्युत वाहकता हे कशा प्रकारे होते हे आपण इथे क्लिअर केलेलं आहे. आता आपण पाहणार आयनाचे विचरण आणि विद्युत वाहकता म्हणजे काय. आपण पाहणार की याच्या आयनाचे विचरण आणि विद्युत वाहकता म्हणजे काय. बघा इथे तुम्हाला दिलेलं आहे, मी तुम्हाला स्फटिक रूपामध्ये दिले आहे. बघा फेरस स्फटिक आहे आणि इथे सोडियम कार्बोनेट आहे. NaCl CSO4 H2SO4 व NaOH या संयुगाची जलीय द्रावणे ही विद्युत वाहक आहेत. आपण इथे सांगितलेले की ही कशी आहे, ती विद्युत वाहकता आहे. कशी आहे, जलीय द्रावण आहे. त्याच्यामध्ये हा देखील काय दिलं आहे, ते कापूर दिलेलं आहे आणि याच्या सूत्रामध्ये तुम्हाला ही माहिती दिली आहे. हे तीव्र आम्ल व तीव्र आम्लारीपासून बनलेले आहेत आणि हे जे सर्व प्रकार आहे हे कशापासून बनलेले आहेत, हे तीव्र आम्ल व तीव्र आम्लारी, तीव्र आम्ल आणि आम्लारी यापासून बनलेले आपल्याला आढळून येत आहे. त्याचे जलीय द्रावण जवळजवळ पूर्णपणे विचरण होते आणि ते जर आपण द्रावणामध्ये टाकले, जलीय जे द्रावण आहे त्याच्यामध्ये टाकले तर ते काय होत आहे, जवळजवळ पूर्ण विचरण होते. म्हणजे त्याच्यामध्ये परिपूर्ण ते विरघळून जाते. म्हणजे ज्याच्यात असलेले OH+ आणि OH-. बघा इथे काय आहे, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन आहे. त्यामुळे या द्रावणात मोठ्या प्रमाणावर धन आयन व ऋण आयन असतात आणि या आयनामध्ये या द्रावणामध्ये काय आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काय आढळतात, धन आयन व ऋण आयन हे अशा प्रकारे आपल्याला आढळून येत आहे. अशा प्रकारे द्रव अवस्थेचे वैशिष्ट्य हे म्हणजेच कणांना असलेली गतिमानता. आता हे द्रव अवस्थेचं वैशिष्ट्य काय आहे, द्रव अवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजेच काय, या कणांना असलेली जी गतिमानता की या कणामध्ये असलेली गतिमानता आहे त्याचं काय आहे, वैशिष्ट्य आहे. द्रव अवस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे काय, जे कण आहे, जे आयन आहे, ज्याच्यामध्ये प्रोटॉन आहे, जे इलेक्ट्रॉन आहे की त्यांना लाभलेली जी गतिमानता आहे त्याचं द्रव अवस्थेतील हे त्याचं वैशिष्ट्य हे आपल्याला इथे दिसत आहे. या गतिमानतेमुळे द्रावणातील धन आयन ऋणाग्राकडे व ऋण आयन धनाग्राकडे प्रवास करतात. या गतिमानतेमुळे द्रावणातील धन आयन, जे द्रावणामध्ये जे धन आयन आहेत, कोणत्या प्रकारचे हे धन प्रकारचे जे आयन आहेत ते ऋणाग्राकडे, म्हणजे ते ऋणाग्राकडे व ऋण आयन धनाग्राकडे व ऋण आयन धनाग्राकडे प्रवास करताना दिसतात. म्हणजेच जलीय द्रावणामध्ये हे दोन्ही आपले आयन टाकले, धन आयन आणि ऋण आयन, तर धन आयन काय करतात, ऋण आयनाकडे प्रवास करतात आणि ऋण आयन धन आयनाकडे अशा प्रकारे ते प्रवास करतात. आणि ते आयन कसे आहेत, गतिमान आहेत आणि त्याच्यामुळे ते काय करतात, एकमेकात प्रवास करतात. म्हणजे द्रावणातून विद्युत वहन होते. म्हणजे याचाच अर्थ काय आहे, द्रावणातून विद्युत वहन होण्याचे कार्य होते आणि ती गतिमानता असते. ज्या द्रव किंवा द्रावणामध्ये आयनाचे मोठ्या प्रमाणात विचरण झाल्याने त्यांना विद्युत वाहकता ही प्राप्त होते. बघा आता त्यांनी सांगितलं की ज्या द्रवामध्ये किंवा द्रावणामध्ये आयनाचे मोठ्या प्रमाणात काय होत आहे, विचरण झाल्याने त्यांना काय होत आहे, विद्युत वाहकता ही काय झालेली आहे, प्राप्त झाली आहे. धन आयन आणि ऋण आयन हे काय होतं, एकमेकांकडे घेतले जातात आणि एकमेकांमध्ये ते विरघळले जातात आणि त्या द्रावणामध्ये आयनाचे हे मोठ्या प्रमाणामध्ये विचरण झाल्याने किंवा मोठ्या प्रमाणामध्ये ते एकमेकाच्या संपर्कात आल्यामुळे ते काय, त्यांना विद्युत वाहकता देखील प्राप्त होत आहे. म्हणजेच H+ आणि OH, बघा प्लसमध्ये OH आहे. अशा प्रकारे विद्युत वाहकता याच्यामध्ये प्राप्त झालेली आपल्याला दिसून येत आहे.